हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आणि सगळ्यात अगोदर मला तुमचे धन्यवाद मानायचे आहेत, कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि मला खूप छान वाटत आहे। तर सगळी इडली तर तुम्ही पण करता, पण मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर मी इथं जो ग्लास दाखवलेला आहे ना, त्या ग्लासाने 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि त्या ग्लासाच्या अर्धा ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर तुम्ही तांदूळ कोणत्याही प्रकारचे वापरू शकता। जास्त करून इडलीसाठी उकडा तांदूळ स्पेशल इडलीसाठी मिळतो, किंवा आपले राशनचे तांदूळ पण वापरू शकता। त्याबरोबरच मी तर 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत, ते पण आपल्याला भिजवायचे आहेत। आणि हे सगळं डाळ तांदूळ आणि मेथी दाणे हे आपल्याला जवळपास 8 ते 9 तास भिजवायचे आहेत। मी सकाळी भिजवलेले आहेत आणि संध्याकाळी आता हे सगळं काही वाटून घेणार आहे। आता हे संध्याकाळी मी वाटून घेत आहे। तर मेथी दाणे आपण भिजवलेले जे पाणी असतं ना, ते अजिबात फेकून द्यायचं नाही, ते तसंच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि वाटून घ्यायचं। त्यासोबतच आपण उडदाची डाळ पण वाटून घ्यायची आणि एकदम बारीक पेस्ट वाटायची। आणि हे चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेतल्यानंतर पाहू शकता आता आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। आणि तांदूळ पण आपल्याला खूप पेस्ट सारखे नाही, पण थोडेसे किंचितसे जाडसर ठेवायचे आहेत आणि मिक्सरवरती आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत। आणि तुमची जर इडली फुगत नसेल किंवा थंडीच्या दिवसामध्ये जर इडली फुगत नसेल ना, तर तुम्ही तांदूळ उडदाची डाळ हे गरम पाण्यामध्ये भिजत घाला, त्याच्यामुळे पण इडली चांगल्या प्रकारे फुगते। किंवा इडलीचे तांदूळ आपण जेव्हा वाटतो ना, त्यावेळेस 2 ते 3 चमचे पोहे पण टाकू शकतात, त्यामुळे पण इडली फुगली जाते चांगल्या प्रकारे। आणि तरी पण तुमची इडली जर फुगत नसेल तर त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकत जा, त्याच्यामुळे पण इडली फुगते। आणि सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे इनो टाकल्यानंतर पण फुगते। पाहू शकता माझे सगळे तांदूळ वगैरे वाटायचे झालेले आहेत, मी मिक्सर पुसून ठेवून दिलेले आहे आणि लगेच ते पडलेले भांडे पण घासून घेतलेले आहेत, कारण माझ्या अगोदरचे सगळे भांडे झालेले होते। आणि आता त्याच्यानंतर मी इडलीच्या पिठामध्ये थोडासा किंचित खायचा सोडा आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। आणि आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करायचं आहे। मेथी दाणे डाळ आणि तांदूळ एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स झालं पाहिजे। असं 7 ते 8 मिनिटं आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे। आणि ह्याचं बॅटर पहा अशा प्रकारे झालं पाहिजे। हे बॅटर चांगल्या प्रकारे हलवल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी पहा अशा प्रकारे पाहिजे। आणि हे आपल्याला एकदम गच्च झाकण असलेल्या डब्यामध्ये झाकून ठेवायचं आहे रात्रभर। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा, आता मी अगोदर झटपट इडली कशी करायची ते सांगत आहे ना, म्हणजे मी कशी करते ते। तर आता मी तर तुरीची डाळ भी धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्यानं, आणि याच्यामध्ये मी 1 टोमॅटो चिरून टाकलेला आहे, त्यासोबतच 1 कांदासुद्धा टाकलेला आहे। म्हणजे पहा झटकेपट आपल्याला सकाळची जर खूप घाई असते आणि मुलांची पण डब्याला वगैरे द्यायची असेल, तर अशा प्रकारे तुम्ही पटकन इडली सांबार चटणी बनवू शकता। तर मी डाळीमध्ये कांदा टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि आता हे आपल्याला एकत्र शिजून घ्यायचं आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे कुकर गॅसवरती ठेवून मी आता ह्याचे 3 ते 4 शिट्ट्या होऊ देणार आहे। आणि तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे बॅटर फुगलेलं आहे ते पाहू शकता। एकदम मस्त एकदम लपलपीत असं फुगलेलं आहे। आणि ह्याला आता चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं। इडलीसाठी सांबार बनवण्यासाठी जर कुकर लावून घेतलेला आहे, तसं आता त्याच्यानंतर आपण इडलीसाठी पाणी गरम करायला थोडंसं इडली पात्रात ठेवायचं। मग त्या प्लेटला चांगल्या प्रकारे थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली त्याला चिटकत नाही। मग आता हे बॅटर आपल्याला प्रत्येक प्लेटमध्ये टाकून घ्यायचं। आणि झटकेपट सकाळच्या घाईमध्ये कशा पद्धतीने मी करते किंवा आपण करू शकतो हे सांगत आहे। तर अशा प्रकारे मी सगळ्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता एका याच्यामध्ये बॅटर टाकून मी लगेच इडली पात्रामध्ये ठेवून देत आहे। इकडे गॅस चालू आहे आणि इकडे कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत आता सांबार करण्यासाठी। आणि पहा सांबार करत आता मी इडली पात्र लावून ठेवलेलं आहे आणि आता लगेच मी चटणीची तयारी करत आहे। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे हिरवी मिरची थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि तुम्ही असेल तर डाळव पण टाकू शकता। आणि मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे, त्यामुळं आपली चटणी आहे ना लवकर खराब होत नाही, त्याला फेस येत नाही। त्यानंतर जिरे टाकलेले आहेत आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची मीठ टाकू शकता। आणि मग मध्ये पाणी टाकल्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आणि इकडे पहा सांबारच्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत। आणि इथे पहा मस्त आपली तयार आहे शेंगदाण्याची चटणी इडलीसाठी लागणारी। आणि ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी पाहिजे तशी ठेवू शकतो, घट्ट पातळ जशी पाहिजे तशी। आणि तोपर्यंत इकडे पहा कुकर पण थंड झालेला आहे आणि आता आपल्याला सांबारला फोडणी द्यायची आहे। त्यासोबतच आपण वाटून घेतलेल्या चटणीला पण त्याची फोडणी टाकायची आहे। तर इथं मी अगोदर रवीने त्याला हाटून घेतलेलं आहे। कांदा टोमॅटोमध्ये टाकलेलं चांगल्या प्रकारे स्मॅश होऊन जातं।
आणि गरम गरम असल्यानंतर एकदम बारीक पण होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यातच आपल्याला गरजेनुसार पाणी पण टाकायचं आहे, किती पातळ पाहिजे किंवा किती पाहिजे त्या आकाराने तेवढं ते. आणि आता इकडे तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा मोहरी जिरं एक्स्ट्रा टाकणार आहोत आणि कढीपत्ता. तर हा एक्स्ट्रा टाकलेला मोहरी जिरे कढीपत्ता जे आहे ना, तो आपल्याला इडलीची चटणी जी आहे ना त्याच्यामध्ये या कढईतलं टाकून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला गॅस बंद करायचा आणि याच्यातले 2 ते 3 चमचे साधारणपणे आपल्याला या चटणीमध्ये फोडणी टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपली इडलीची चटणी पण तयार आहे फोडणी टाकून मस्त अशी. तर मी गॅस बंद केलेला आहे. पाहू शकता किती छान झालेली आहे ते आणि अगदी झटकीपट होणारी आहे. आणि आपलं तोपर्यंत इकडे तेल गरमच होतं. आपण हळद, लाल तिखट आणि सांबर मसाला हे तेलामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे कुकरमध्ये डाळ होती ते पण टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर चिंच गूळ टाकू शकता. इथं मी चिंच टाकलेली नाही आहे कारण मला ॲसिडिटी होते आणि गूळ पण नाही टाकला. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि इथं पहा अगदी 20 ते 30 मिनिटांमध्ये इडली सांबर चटणी तयार आहे, अगदी झटकीपट. तुमच्या मुलांना जर सकाळी डब्याला द्यायचे असेल किंवा काही कार्यक्रम असेल किंवा इनफॅक्ट आपल्याला घरी जरी बनवायची असेल घाईच्या वेळेला, ते अशा प्रकारे झटकीपट इडली बनणारी आहे. तर पाहू शकता आपण सांबारला फोडणी देईपर्यंत आपल्या इडलीचं भांडं पण झालेलं आहे 10 ते 15 मिनटं ठेवून. आणि त्याच्यानंतर मी प्लेट काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते की इडली कशा प्रकारची झालेली आहे ते. पाहू शकता एकदम मस्त. आता ह्याला 2 मिनटं थोडीशी याची वाफ जाऊ द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने इडली काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही पहा त्याच्या प्लेटला थोडं पण चिटकणार नाही, अगदी सहज निघून जाते. आपण सकाळी घाईच होती, आभेला क्लासला जायचं होतं आणि त्याला पटकन डब्याला बनवून द्यायची होती, त्याच्यामुळे ती रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर केलेली आहे. आणि तुम्हाला ही इडलीची रेसिपी मी कशा प्रकारे बनवते हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि याच्यानंतरचा व्हिडिओ मी शेअर केला नाही कारण माझी तब्येत ठीक नव्हती, म्हणून मी एवढाच व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पाहू शकता अशा प्रकारची इडली झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या डब्याला किंवा घरी करू शकता. त्यासोबतच या पिठाचे डोसेसुद्धा एकदम परफेक्ट बनतात. नेक्स्ट टाइम तुम्हाला मी नक्की बनवून दाखवेन. याच्यानंतरचा व्हिडिओ मुंबईमधील शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिन किंवा 26 जानेवारी कशा प्रकारचे असते याचा असणार आहे, तो सुद्धा पाहायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. पाहू शकता एकदम पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि एकदम परफेक्ट अशी इडली झालेली आहे. तर या तुम्ही पण खायला. तर अशा प्रकारे आम्ही प्लेट दिलेली आहे मिस्टरांना नाश्त्यासाठी. तुम्ही सुद्धा या इडली सर्व करायला, नाश्ता करायला. चला तर मग पुन्हा भेटू.